नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये काव्य मात्र आताही नंदिनीला विचारते की तू इथे आल्यापासून मला आणि जीवाला एकत्र बघितलं, तुला 16 डिसेंबर आठवले का? तेव्हा आता नंदिनी ही काव्याकडे पाहत असते आणि तिला त्या क्षणाची आठवण होते. त्यानंतर मात्र आता इकडे पार्थ मात्र काव्याला सोडवायला मात्र गाडी वगैरे घेऊन येतो आणि काव्या तिथे उभी असते आणि काव्याजवळ येऊन तो गाडी थांबवतो. तेव्हा आता काव्या खुश होत म्हणते की अहो हे बघा पार्थ देशमुख, तुम्ही फक्त मला सेंटरपर्यंत सोडवायला यावं इतकी माझी माफक इच्छा होती, ते मात्र तुम्ही फारच मनावर घेतलेलं आहे. त्यानंतर मात्र आता इकडे नंदिनी आणि जीवा रम्या आणि वसु आत्याला म्हणतात. दादा मात्र आता काव्याला सोडवायला गेलेला आहे एक्झाम सेंटरला. आता हे ऐकून रम्याचा खूपच जळफळाट होतो आणि आता मात्र जीवा तिला डायरेक्ट म्हणतो की अगं पार्थ दादा तिकडे काव्याकडे गेलेला आहे तिला सोडवायला, म्हणूनच तुझी इतकी चिडचिड होत आहे. तर रम्याला खूपच राग येतो. तुला काय इतका माझा राग येतो आणि मी तुला काही बोललेली आहे का? त्यावरती जीवा म्हणतो की तू नंदिनीला बोललेली आहे ना, मला माहिती आहे की तू नंदिनीला बोललेली आहे, तू तिची माफी माग. तेव्हा मात्र आता लगेच नंदिनी ही जीवाकडे बघत असते आणि रम्याचा तर खूपच जळफळाट होतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.